पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझा प्रिय बंधू भगिनीनो, काल आपण एका मुलीच्या जीवनामध्ये फादर मी कोणता निर्णय घेऊ, मला एक प्रपोजल आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मी तुम्हाला बोललो की ही मुलगी आई वडिलांच्या बरोबर चर्चा करताना त्यांनी सांगितलं फादरांच्या संपर्कात राहा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. आणि त्यानंतर आपण पाहत होतो की दुसरी एक मुलगी, हालेलुया, हालेलुया. तिने पक्का निर्णय घेतले की मी माझ्या पप्पाचा अपमान करून घेणारच. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तरी आई वडिलांनी देवाच्या वचनाच्या संस्कृतीमध्ये तिला वाढवलेलं आहे, म्हणून तिने परत एकदा पूर्ण कुटुंबाला उभा करण्याचं काम केलं. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद देवाचे वचन आपल्याला खात्री करून देत आहे, पप्पा बरोबरचा मम्मी बरोबरचा तुझ्या संबंधाने तुला एक आशीर्वाद मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आता आपण बेन सिराकचा बोध वचन परत एकदा उघडूया. हालेलुया. हालेलुया. यातील 3रा अध्यायातील 16वं वचन आता आपण कान देऊन ऐकूया. पित्याचा त्याग करणारा ईश्वर निंदकासारखा होय. आईचा राग ओढवून घेणारा परमेश्वराचा शाप ओढवून घेतो. हालेलुया. हालेलुया. पित्याला, तुझ्या पप्पाला तू जर वाईट वाटून घेण्याच्या वातावरणातून घेऊन जात आहे, प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. तू पप्पाचा एक आशीर्वाद गमावशील. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाचे वचन सांगत आहे, पप्पाची निंदा तुझ्याकडून जर झाली, हालेलुया, हालेलुया. तर देवाच्या निंदेच्या ते समान आहे. जगामध्ये असलेल्या सर्वात मोठा पाप म्हणजे देव परमेश्वराच्या विरुद्ध पाप करणे आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद ज्या येशू. अर्थी देवाचे वचन आपल्याला सांगत आहे, तू तुझ्या पप्पाला दुखवत आहे, तू भयंकर मोठा महापापामध्ये आहे. तू देवाची निंदा केल्याचं समान असलेले पाप करून बसलेला आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. मला माहिती आहे असे पण काही पप्पा आहेत जे दारुडी आहे, घरामध्ये लक्ष न देणारा आहे, नको त्या व्यवहार आणि जीवनामध्ये जीवन जगणारा आहे. हालेलुया. हालेलुया. चुकीच्या गोष्टीकडे कुटुंबाकडे घेऊन जाणारा पण असेल. हालेलुया. हालेलुया. या पप्पाविषयी आपण इथे बोलत नाही. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. हालेलुया. प्रियानो, या पूर्ण अध्यायामध्ये पप्पा मम्मी हे देवानी तुम्हाला दिलेल्या सर्वात मोठा आशीर्वाद आहे या गोष्टीविषयी माहिती पुरवलेला आहे. हालेलुया. हालेलुया. एक एक वचन घेऊन खूप अभ्यास करण्यासारखा आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद आता येशू. सिस्टरने वाचलेले जे वचन आहे तिथे आपण ऐकलेली गोष्ट असे आहे की हालेलुया, हालेलुया. मम्मीला चीड निर्माण करणे, मम्मी शाप द्यायला पाहिजे असं नाहीये. मम्मीला चीड निर्माण करण्याचं काम तू जर करत असेल तर, हालेलुया, तुझी मम्मी चांगली असेल तर ती चुकून सुद्धा तुला शाप नाही देणार. हालेलुया. तरी ज्या अर्थी तू तुझ्या मम्मीला चिरडी सांगत आहे, अजून चिरडी सांगताय, अजून चिरडी सांगताय, हालेलुया, तू स्वतःवर शाप ओढून आणलेला आहेस. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. देवाचे वचन आपल्याला सांगत आहे की हालेलुया, हालेलुया. तुझा संसार एक शापामध्येच वाढणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. म्हणून चुकून सुद्धा
पप्पाला किंवा मम्मीला चिरडीस आणणे, त्यांचा अपमान करण्यासारख्या गोष्टी बिलकुल करू नये. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, प्रत्येक पाप आपल्या आयुष्याला काळिमा आणत आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. पापमय जीवन आपल्या आयुष्याला पुढे अडखळण बनत आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मला एक मुलगी, एका मुलीच्या माझ्या आठवणीत येत एक मुलगी. हालेलुया. हालेलुया. ती जी मुलगी आहे तिने मला सांगितलं, फादर, मी माझ्या आयुष्यामध्ये एका मुलाने मला प्रपोज केला. अगदी छोट्या वयामध्ये, मी वया आता किती आहे म्हणून बोलत नाही. हालेलुया. हालेलुया. छोट्या वयामध्ये मी माझ्या मम्मीकडे जाऊन सल्ला मागितलं, मम्मी एक मुलगा मला प्रपोज करताय, मी त्याला होय बोलू का नाही बोलू. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मम्मीने असेच बोलून टाकले, तू होय बोलून टाक. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. तिला खूप बरं वाटलं. त्यानंतर ते दोघे व्यवस्थित वर्षभरच्या काळामध्ये पुढे गेलेलं आहे. तेवढ्यातच मम्मीने तिला सांगितलं, नाही, तू माझं ऐकायचं. हालेलुया. हालेलुया. तू निवडलेला जो मुलगा आहे किंवा त्या मुलाने तुला निवडलेला आहे, तू आता त्याला नाही बोल. एक मोठा परीक्षा आहे. हालेलुया. हालेलुया. दोघांचं देवाणघेवाण चालू आहे, प्रेम प्रकरण चालू आहे. हालेलुया. हालेलुया. मम्मीच्या परवानगीने चालू केलेलं आहे. तरी आता मम्मी सांगत आहे, नाही, त्याला नाही बोलायचं, मी बोलतो, त्याला होय बोलायचं. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. ही मुलगी स्वतः माझ्याशी शेअरिंग करताय. तिने मला सांगितलं, फादर, मला खूप वाईट वाटलं. हालेलुया. हालेलुया. तरी मम्मीचं ऐकावं लागते, म्हणून मी मम्मीचं ऐकून घेतले. फादर, थोड्या दिवसात मम्मीने दुसरा मुलगा कोण आहे ते मला बोलले. पहिले मुलगा खूप बडबडणारे, मी पण तशीच, आमचा एकदम जुळणारा स्वभाव. आता नवीन जो मुलगा आला, फादर, तो तोंड उघडत नाही, एक शब्द बोलत नाही. मला बिलकुल पटलं नाही. मी माझ्या मम्मी बद्दल खूप कुरकुर केला, तरी पण मम्मीचं ऐकलेलं बरं आहे म्हणून मी मम्मीचं ऐकायलाच निर्णय घेतले. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, या मुलीने तिच्या आयुष्यातल्या अनेक अजून काही गोष्टी मला बोलले. तिने सांगितलं, फादर, मम्मीने मला 12वी मध्ये, 15वीच्या काळामध्ये, त्यानंतरच्या काळामध्ये कुठल्याही एक निर्णय मम्मी मला घेऊ दिलं नाही. प्रत्येक वेळ मला खूप खराब वाटलं, फादर. हालेलुया. तरी या मुलीने अभिमानाने मला बोलले. प्रेज द लॉर्ड. त्या मुलीच्या परवानगी मिळाली तर कोणाला पण तिचा फोन नंबर द्यायला सुद्धा मी तयार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, ही जी मुलगी आहे, त्या मुलीने शेवट मला बोललेले वाक्य असे आहे, फादर, मी आज जे काही आहे माझ्या मम्मीमुळे आहे. मी माझ्या मम्मीच्या ऐकल्यामुळे, फादर, मला काहीच कमी पडलं नाही, मला काही सुद्धा कमी पडलं नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. प्रियानो, पाप म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला खाली ओढणारी शक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. पाप म्हणजे आपल्या डोक्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये घुसायला थांबलेल्या शैतानी शक्तीचं काम आहे. हालेलुया. हालेलुया. आता आपण अजून एका वचनाकडे देऊया. बेन सिराकचा बोधवचन, अध्याय 21, वचन संख्या 6. कान उघडणीचा तिटकारा करणे म्हणजे पापाच्या पावलावर पाऊल टाकणे. प्रभूचे भय बाळगणाऱ्यांचे मन पश्चातापी असते. हालेलुया. हालेलुया. कोणतरी
तुमच्या कान उघडणीचं काम करत आहे, तेव्हा त्यांच्या बरोबर बंड करायला तुम्ही तयार झाले तर प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पुढच्या तुझ्या आयुष्य पापाच्या वाट म्हणूनच राहणार. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Hallelujah. देवानी पाठवलेले देवदूत आहे कान उघडणी करणारे जे लोक. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवानी पाठवलेले देवदूत आहे. हालेलुया. Hallelujah. देवानी पाठवलेले जे देवदूत आहे ते देवदूत हालेलुया Hallelujah. आपल्या वाटेत आपल्याला समजावून देणार हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद कधी येशू. पप्पा, कधी मम्मा, कधी एखाद्या फादर, एखाद्या धर्म बहीण किंवा आपल्या घरातील नात्यातील एक व्यक्ती किंवा आपल्या चर्चच्या संबंधातील वगैरे एक वयस्कर व्यक्ती वगैरे आपल्याला मार्गदर्शन द्यायला येणार. हालेलुया. Hallelujah. कान उघडणी करण्यासाठी देवाने त्यांना नेमलेलं आहे. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. देवाचे वचन अनेक ठिकाणी आपल्याला सांगत आहे. कोणतरी सूचना दिली तर रात्री झोपायला जायच्या अगोदर तरी हालेलुया Hallelujah. मनन चिंतन केल्याशिवाय तो जो मुद्दा आहे ते सोडायचं नाही. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the विचार Lord. करायला पाहिजे, आज पप्पानी मला असे का बोलले, मम्मीने आज मला असे का बोलले. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. विचार करायला पाहिजे, आज दादाच्या मुखातून असा वाक्य का आला, म्हणजे मी काय सुधारायला पाहिजे का. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आता आपण आशीर्वाद घेऊया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. डोळ्याच्या आतल्या भागामध्ये काहीतरी गडबड वाटत आहे असे कोणाला तरी, कदाचित तुमचा उपचार चालू असेल किंवा तुम्ही उपचाराला जायचा विचार करत असेल. हालेलुया. Hallelujah. पवित्र आत्मा डोळ्याच्या त्रासापासून तुम्हाला आता सोडवत आहे. काही लोकांच्या डोळ्याच्या दृष्टी खूपच वाढलेला आहे. काही लोकांच्या जिभेच्या काही भागातील त्रास पवित्र आत्मा दूर करून देत आहे. कोणाला तरी पाठीवरती हाताच्या कांद्याच्या हाडाच्या खालच्या भागामध्ये पाठीवरती एका पॉइंट मध्ये जबरदस्त दुखत आहे. त्या व्यक्तीला आता येशूने पूर्ण सुटका देऊन आशीर्वाद दिलेला आहे. एका स्त्रीला तिचा आंतरिक अवयव खूप वाढले, मोठा झालेला आहे. काय करायचं आहे म्हणून कळत नाही. डॉक्टर लोकांनी ऑपरेशन वर ठरवून सांगितलेलं आहे. हालेलुया. Hallelujah. अशा एका बहिणीला परमेश्वराने आता आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. Hallelujah. खूप त्रासातून जाणाऱ्या एका व्यक्तीला खूप एकटीपणा भयंकर वाटत आहे. त्या व्यक्तीला येशू आता अनेक लोकांचे हात मदतीला पाठवून देऊन आशीर्वादित करत आहे. हे आहे देवाचं वचन ऐकण्याचा लाभ. हालेलुया. Hallelujah. कमरेचा, खास करून मणक्याच्या एका साईडच्या भागामध्ये जबरदस्त दुखणे असलेल्या कोणाला तरी पवित्र आत्म्याने आता पूर्ण बरेपणा दिलेला आहे. एका कानाचा त्रास देवाने आता दूर केलेला आहे. ऐकायला वर पहिल्यापेक्षा भरपूर चांगल्या रीतीने आता तुम्हाला ऐकायला येणार. हाताला खूप अलर्जीचा त्रास व्हायला लागलेला आहे असे कोणाला तरी
पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. असे कोणतरी आहे ज्या व्यक्तीचा हृदय थोडासा दुःखातून जात आहे. येशू त्या व्यक्तीला सांगत आहे, तू म्हणजे माझ्या हृदयाचा भाग आहे. तू आज गोंधळातून जात आहे मला कळते. तू माझ्याकडे अजूनपर्यंत मागितलेले नाही. येशू मला काहीतरी दे नाही मागितलं. हालेलुया. हालेलुया. येशू तुला सांगत आहे, तू माझच आहेस. मी तुझ्या काळजी घेत आहे. तू अजूनपर्यंत माझ्याकडे मागितलं नाही, तरी त्यातल्या त्यात जे बेस्ट आहे ते मी तुला देत, तुला आशीर्वादित करत आहे. कोणाला तरी डोक्याचा एक साइड खूप दुखत आहे, त्या व्यक्तीला प्रभूने आशीर्वाद केलेला आहे. मांडी घालायला, गुडघे टेकायला न जमणारा काही लोकांना मांडी घालण्यासाठी, गुडघे टेकण्यासाठी पवित्र आत्मा आशीर्वाद देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.